स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती, प्रत्यक्षदर्शींचा एक्सक्लुझिव्ह जबाब, केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह। सरकार बोळ्यानं दूध पितंय का? महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजेंचा संतप्त सवाल, विशेष अधिवेशन बोलावत कायदा करण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आणि संघचालक मोहन भागवतांची उद्या रेशीमबागेत भेट, मोदींच्या दौऱ्यावेळी पूर्णवेळ भागवत सोबत राहणार। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर नागपूरमध्ये मानहानीचा गुन्हा दाखल, कोरटकरला मदत करणाऱ्या प्रशिक पडवेकरचा फडणवीसांशी जोडला होता संबंध। धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारले, पण करुणा मुंडे पत्नी नाहीत, वकिलांचा कोर्टात दावा, तर लग्नाचे पुरावे 5 एप्रिलला सादर करणार, करुणा मुंडे यांची माहिती। कामराजशी संपर्क झाला, कायद्याला सामोर जाण्याचा सल्ला दिला, संजय राऊतांची मीडियाला माहिती। गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारनं सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचवा, राऊतांचा सल्ला। राज्यामध्ये पुढील वर्ष वीज स्वस्त, 1 एप्रिलपासून विजेच्या दरात 10% कपात, सरकारनं मागितलेली 17% दर कपातीची मागणी अमान्य, महावितरणच्या संचालकांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, मंदिर विकास आराखड्याला मंजुरी। गुढीपाडव्याच्या पूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ, सोन्याचा दर 92,000वर, गेल्या 24 तासात 1200 रुपयांची वाढ। राम मंदिराचं चित्र असलेल्या घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवर मौलाना संतापले, इस्लाम आणि शरीयतचा हवाला, ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।